Hello everyone. Today we are going to learn Standard 9th English, Unit 1.4, The Story of Tea. Let's begin. Begin with the question. चला तर आपण एका प्रश्नाने सुरुवात करूया. Can you name the most widely consumed beverage in the world after water? पाण्यानंतर सगळ्यात जास्त कंझ्युम केलं जाणारं म्हणजे पिलं जाणारं बेवरेज म्हणजे पेय पदार्थ जे वाईडली कंझ्युम केलं जातं म्हणजे जवळपास सर्वत्र कंझ्युम केलं जातं अशा पेय पदार्थाचं नाव तुम्ही सांगू शकता का? परहॅप्स कदाचित मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. तुमच्यापैकी खूप जणांनी त्याचा आन्सर गेस केलेला आहे म्हणजे अंदाज लावलेला आहे. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज टी. चहा हा जगात सगळ्यात जास्त लोकप्रिय असा पेय पदार्थ आहे. द फ्रेश एरोमॅटिक ब्र्यू हा काय असतो? ब्र्यू म्हणजे उकळून तयार केलेला असतो आणि फ्रेश आणि एरोमॅटिकचा अर्थ काय होतो की ज्याला खूप चांगली स्मेल असते, सुगंध ज्याला आपण म्हणतो, स्वादिष्ट असा सुगंध. विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे की ज्या पेय पदार्थाबरोबर लोकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात करायला आवडतं. इट हॅज अ रिफ्रेशिंग एस्ट्रिंजंट फ्लेवर. की त्याचा फ्लेवर कसा असतो? रिफ्रेशिंग, ताजतवाना करणारा. एस्ट्रिंजंटचा अर्थ काय होतो? कडक, तीक्ष्ण अशी चव असलेला, फ्लेवर असलेला, स्वाद असलेला. इट इज ऍक्च्युअली मेड बाय ब्र्यूइंग. ते ऍक्च्युअली कसं तयार केलं जातं? ब्र्यूइंग म्हणजे काय की पाण्यात उकळून तयार केलं जातं. इट इज ऍक्च्युअली मेड बाय ब्र्यूइंग. दॅट इज याचा अर्थ असा होतो की बाय इन्फ्युजिंग इन बॉइलिंग वॉटर की उकळत्या पाण्यात त्याला टाकून मग ते तयार केलं जातं. मग काय टाकलं जातं त्याच्यात? द लीव्स अँड शूट्स ऑफ अ प्लांट. म्हणजे एखादं जे प्लांट असेल त्याची कवळी पाने आणि जे लीव्स असतात म्हणजे पानं असतात ते त्याच्यात टाकली जातात. ऑफ अ प्लांट हुज बॉटॅनिकल नेम इज की ज्या प्लांटचं म्हणजे ज्या वनस्पतीचं वनस्पतीशास्त्रानुसार नाव आहे. बॉटॅनिकल म्हणजे काय? वनस्पतीशास्त्रानुसार. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र. काय आहे नाव? बॉटॅनिकल नेम इज द कॅमेलिया सिनेन्सिस. त्याचं नाव कॅमेलिया सिनेन्सिस असं आहे. द लीव्स आर ऍट फर्स्ट ड्राईड. सगळ्यात पहिले पानं काय केली जातात? कोरडी केली जातात, शुष्क केली जातात, सुकवली जातात. क्युअर्ड मग ती काय केली जातात? वेगवेगळी केली जातात. अँड प्रोसेस्ड मग त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. कशाच्या आधी? बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. आपल्या पॅक करण्याआधी आणि आपल्याला विकण्याआधी ही सगळी प्रोसेस त्याच्यावर केली जाते. कॅमेलिया सिनेन्सिस इज अन एव्हरग्रीन प्लांट. कॅमेलिया सिनेन्सिस काय आहे? एव्हरग्रीन प्लांट म्हणजे सदाहरित अशी वनस्पती आहे. दॅट ग्रोज इन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्लायमेट्स की जी उष्णकटिबंधीय आणि समतोष्णकटिबंधीय या क्लायमेट्स म्हणजे हवामानात वाढते अशी ती वनस्पती आहे. टी प्लांट्स रिक्वायर ऍटलीस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर. हे टी प्लांट्स असतात, ही जी वनस्पती असते याला किती रेनफॉल लागतो? पर्जन्यमान लागतो 100 ते 125 सेंटीमीटर दरवर्षी. तेव्हा रेनफॉल लागतो. पर्जन्यमानाविषयी तुम्ही भूगोलमध्ये वाचलेलं असेल. अँड प्रिफर ऍसिडिक सॉइल्स आणि त्यांना आम्लधर्मीय अशी जी मृदा असते म्हणजे माती असते ती लागते आणि त्याच्यात त्यांची वाढ चांगली होती म्हणजे त्या वनस्पतीची. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी एस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट एलिव्हेशन्स ऑफ अप टू 1500 मीटर्स. खूप सारे जे जगातले सगळ्यात चांगले चहाचे मळे आहेत, टी एस्टेट्स आहेत, त्या लोकेटेड स्थित आहेत. कुठे स्थित आहेत? हिल स्लोप्सवर म्हणजे टेकड्या असतात ना त्यांच्या उतारावर, स्लोप्सवर. ॲट एलिव्हेशन्स. एलिव्हेशन म्हणजे काय? समुद्र सपाटीपासूनची उंची म्हणजे उंची. तर एलिव्हेशन किती असायला पाहिजे? ऑफ अप टू 1500 मीटर्स. 1500 मीटर पर्यंत समुद्र सपाटीपासून ती उंची असली पाहिजे. तिथे व्यवस्थित त्यांची वाढ होते आणि मग काय होतं ते सांगितले बघा. इट इज सेड दॅट असं म्हटलं जातं की द टी प्लांट्स ग्रो स्लोली. हे चहाचे जे प्लांट्स असतात ना हे हळूहळू वाढतात स्लोली. अँड अक्वायर आणि त्यांना प्राप्त होतं काय? प्राप्त होतं? अ रिचर फ्लेवर. खूप चांगली चव प्राप्त होते. कुठे? ऍट दिस हाईट मीन्स ऍट द हाईट ऑफ 1500 मीटर्स. ठीक आहे. ओके. नेक्स्ट. वेन द प्लांट्स मॅच्युअर. जेव्हा हे प्लांट्स जे असतात त्यांची पूर्णतः वाढ होते, हे मॅच्युअर होतात. ओनली द टॉप 1-2 इंचेस ऑफ द प्लांट आर पिक्ड. फक्त त्याचे वरचे जे 1-2 इंचेस असतात ते काय केले जातात? वेचले जातात म्हणजे तोडले जातात. दीज बर्ड्स अँड लीव्स आर कॉल्ड फ्रेशेस. मग ह्याच्या कळ्या असतात किंवा कवळी पानं असतात आणि जी पानं असतात यांना काय म्हणतात? फ्रेशेस. बर्ड्स म्हणजे काय? कळे. फ्रेशेस. A new flesh appears on the plant
एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोइंग सीझन. आणि जी नवीन फ्लश असते ना, तो जो मी भाग सांगितला ती नवीन फ्लश केव्हा येते? नियर अबाउट 7 to 10 days मध्ये. आणि मुख्यतः कोणत्या कालखंडात? ड्युरिंग त्या कालखंडात. कोणत्या कालखंडात? द पीक ग्रोइंग सीझन, ज्यावेळी हंगामाचा कालखंड असतो, म्हणजे खूप जास्त उत्पादन येण्याचा कालखंड असतं. सीझनचा अर्थ कसा होतो पण तो इथे तो अर्थ घ्यायचा आहे. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन म्हणजे त्यांचे स्वतःहून ते काय केलं जातात? ते जे झुडूप असतं ते त्यांना त्यांची वाढ होण्यासाठी सोडून देतात. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन द टी प्लांट मे ऍक्च्युअली ग्रो इन अ स्मॉल ट्री. ते ऍक्च्युअली त्यांची कशात वाढ होते? एक स्मॉल ट्री मध्ये, एक लहानशा अशा झाडामध्ये त्यांची वाढ होऊ शकते. परंतु इन ऑल टी गार्डन्स, परंतु सगळ्या चहाच्या मळ्यांमध्ये व्हॉट डू वी फाइंड? द प्लांट्स आर प्रून्ड. जे प्लांट्स असतात ते छाटले जातात, ते वरून थोडेसे कापले जातात, छाटणी केली जाते त्यांची, प्रून्ड. अँड केप्ट ॲट हाईट, आणि एका हाईटवर ठेवले जातात. कोणती हाईट असते? ऑफ अबाउट 3 feet, 3 फूटच्या हाईटवर ठेवले जातात. ती हाईट किती असते? ती हाईट असते वेस्ट हाय, म्हणजे जवळपास कमरेपर्यंत एवढी हाईट असते. कशासाठी? टू इनेबल इझी प्लकिंग ऑफ द लिव्स. त्याचे लिव्स आहेत ना, ते इझिली प्लक व्हायला पाहिजे, म्हणजे तोडण्यात कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको. द ट्रीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. ज्या प्रकारचे चहा, वेगवेगळ्या प्रकारचे चहा आपण खरेदी करतो ते त्यांच्या पानाच्या आकारानुसार क्लासिफाय केले जातात, त्यांची वर्गवारी केली जाते. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. काय बघा, द टीज, टीला प्लुरल फॉर्म दिलेला आहे इथे. टीचा अर्थ होतो डिफरंट काइंड्स ऑफ टी असा अर्थ घ्यायचा आहे. ठीक आहे, ओके. अकॉर्डिंगली त्याचनुसार वी हॅव, म्हणजे आपल्याकडे हे प्रकार कोणते प्रकार आहेत? आसाम टाईप ऑफ टी. आसाम टाईप ऑफ टी आहे पहिला नंबर. कोणता? कॅरेक्टराइज्ड बाय द लार्जेस्ट लिव्स, की ज्याचं वैशिष्ट्य काय आहे? त्याचे लीव्ह लार्जेस्ट असतात, सगळ्यात मोठे लीव्स असतात, पानं मोठी असतात. देन सेकंड, चीनचा चहा म्हणजे चायना टी, चायना टाईप म्हणून आपण. कॅरेक्टराइज्ड बाय द स्मॉलेस्ट लीव्स, त्यांची लीव्स जे असतात सगळ्यात लहान असतात. अँड कॅम्बोडिया त्या देशामध्ये टी कॅरेक्टराइज्ड बाय द लीव्स ऑफ इंटरमिडिएट साईज, त्याचे जे पान असतात ते इंटरमिडिएट साईज म्हणजे लहान, मोठी, मध्यम आकाराचे असतात. कॅरेक्टराइजचा अर्थ असतो जे वैशिष्ट्य असणे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट, वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोइंग रिजन्स इन इंडिया. आपल्याकडे म्हणजे इंडियामध्ये 3 असे डिस्टिंक्ट म्हणजे विभिन्न अँड डिफरंट आणि वेगळे असलेले असे टी ग्रोइंग रिजन्स आहेत, म्हणजे चहाचं उत्पादन करणारे प्रदेश आहेत. Each of these region is famous for a special type of tea it produces. प्रत्येक प्रदेश जो आहे तो जो फेमस टाईप म्हणजे खूप लोकप्रिय अशा चहा प्रोड्यूस करतो, उत्पादन करतो, त्याच्यासाठी ते फेमस आहे. विच आर युनिक इन टेस्ट, की जे चवमध्ये कसं आहे, अनन्य साधारण आहे, त्याच्यासारखं दुसरं नाही. अजून कशात युनिक आहे ते? अरोमा, त्याचा जो स्वादिष्ट सुगंध आहे त्याच्यात युनिक आहे. स्ट्रेंथ, त्याचा जो कडकपणा आहे त्याच्यात युनिक आहे. अँड फ्लेवर, आता फ्लेवर मध्ये 2 गोष्टी येतात, अरोमा पण आणि त्याच प्रकारे टेस्ट पण. ही गोष्ट लक्षात घ्या. द 3 रिजन्स आर, म्हणजे हे जे 3 प्रदेश आहेत ते आहेत दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्ट इंडिया, म्हणजे ईशान्य भारतात दार्जिलिंग. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया, खूप दूरवरच्या ईशान्य भागात भारताच्या आसाम. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया, आणि दक्षिण भारतात निलगिरीज हे 3 ठिकाण भारतातले आहेत. मोस्ट पीपल ऍग्री दॅट, खूप सारे लोक या गोष्टीशी सहमत आहेत, दॅट टी इज अ रिफ्रेशिंग ड्रिंक, की चहा जो आहे ताजतवाना करणारं पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स, फॅट और प्रोटीन्स, की याच्यात कार्बोहायड्रेट्स नसतात, म्हणजे कार्बनी संयुगे नसतात, कर्बोदके नसतात. फॅट्स म्हणजे आपण म्हणू त्याला की कोणत्याही प्रकारची चरबी नसते, मेद नसतात. आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिने नसतात. त्याच्यात हे जे असतात ना एका प्रकारे पौष्टिक गुण नसतात. परंतु काय असतं किंवा कशामुळे चव प्राप्त होते ते दिलेलं. व्हॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर, की जे या चहाला एक स्पेशल, वेगळं आणि डिस्टिंक्टिव्ह म्हणजे इतरांपेक्षा वेगळं असणारी चव, फ्लेवर याला देतं, इज थिएनाइन ॲज वेल ॲज कॅफिन. हे कोणते रासायनिक पदार्थ असतात? थिएनाइन अँड कॅफिन नावाचे. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी, की जे या पेय पदार्थाला त्याचं उत्तेजना देणारं असं गुण प्रदान करतात. आता मग हे सगळं झाल्यानंतर लोकांनी सगळ्यात पहिले कशा प्रकारे आणि कुठे चहा प्यायला सुरुवात केली? हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? ओके, अँड अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लिजंड्स. चायनीज लिजंड्स म्हणजे चीनच्या दंतकथा. तर चीनच्या दंतकथांमधून अमेझिंग स्टोरीज जे आहे, एक अमेझिंग स्टोरी म्हणजे मजेशीर कथा जी आहे आपल्यापर्यंत येते. कोणती आहे? इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं की एम्पेरर शेनो, आता एका बादशाचं नाव आहे चीनमध्ये, एम्पेरर शेनो. ओके, द फादर ऑफ चायनीज एग्रीकल्चर अँड मेडिसिन,
काय म्हणून त्याची ख्याती आहे, प्रसिद्धी आहे, ते जनक आहेत. कसले जनक आहेत? चायनीज एग्रिकल्चर अँड मेडिसिन, म्हणजे चीनचं जे कृषी विज्ञान आहे आणि वैद्यकशास्त्र आहे त्याचे जनक मानले जातात. वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स, मग ते त्यांच्या ट्रॅव्हल्सला होते, म्हणजे ते प्रवासाला निघाले होते. वेन, तेव्हा अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर दी एम्परर, तेव्हा एक सर्वंट जो होता, म्हणजे एक सेवक जो होता, तो एम्पररसाठी वॉटर बॉईल करत होता, पाणी उकडत होता. मग त्यानंतर काय झालं? एम्परर टू ड्रिंक, म्हणजे पिण्यासाठी ऑब्वियसली. जस्ट देन, अगदी तेव्हाच काय झालं? अगदी तेव्हाच अ फ्यू leaves from a nearby tree blew into the boiling water. त्या उकडत्या पाण्यात आजूबाजूला वाऱ्याच्या याच्याने जर ब्लो म्हणजे वारा वाहणे, ब्ल्यू म्हणजे वाऱ्याने उडून आले, म्हणजे त्याच्यात पडले बॉइलिंग वॉटरमध्ये. मग काय झालं? द वॉटर इमिडिएटली चेंज कलर, आणि ताबडतोब त्या पाण्याने काय केलं? कलर चेंज केलं. मग त्यानंतर काय झालं? ऑन ड्रिंकिंग द वॉटर, ते पाणी प्यायल्यानंतर त्या बादशाला काय वाटलं? दी एम्पेरर वॉज अमेज्ड, तो आश्चर्यचकित झाला. कशाने? बाय द रिच फ्लेवर अँड रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. त्याचा जो रिच फ्लेवर होता, म्हणजे खूप चव खूप छान होती, आणि त्यानंतर त्याची एक रिफ्रेशिंग क्वालिटी होती, म्हणजे ताजतवानं करणारं गुण होतं त्या इन्फ्युजनचं. रिझल्टिंग इन्फ्युजन म्हणजे तयार झालेलं इन्फ्युजन, उकडून तयार केलेलं जे होतं. त्या इन्फ्युजनचा अर्थ मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला, परत एकदा सांगतो की उकडत्या पाण्यात काहीतरी टाकून तयार करणे. एक्साइटेड बाय द अननोन प्लांट, आता त्या अननोन प्लांटने, ज्या प्लांट संदर्भात किंवा ज्या वनस्पती संदर्भात माहिती नव्हती, त्याच्याने हा काय झाला? एक्साइटेड झाला, खूप उत्सुक झाला. अननोन प्लांट अँड इट्स अमेझिंग फ्लेवर, त्याचं फ्लेवर पण खूप छान होतं, अमेझिंग होतं. ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन, पुढे त्याने ती इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली. त्या संदर्भात एका प्रकारे आपण म्हणू की तपासणी करायला सुरुवात केली. अँड डिस्कवर्ड दॅट, आणि त्याने शोध लावला की, म्हणजे त्याच्या लक्षात आले की, काय लक्षात आले? टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज, की चहाला आहेत ना खूप 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 आजार बरे करणारे, हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह म्हणजे आरोग्य टिकवून ठेवणाऱ्या अशा प्रॉपर्टीज म्हणजे गुण असतात. अँड कुड ऑल्सो बी युज्ड ॲज अन अँटीडोट टू सर्टन पॉयझन्स, आणि काही पॉयझन्स म्हणजे विष जे असतात त्यांच्यासाठी हे अँटीडोट म्हणजे विषहारक औषध म्हणून सुद्धा काम करतो, त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. आता ही तर एक कथा झाली. अजून कोणती कथा असते? येट अनदर लिजंड टेल्स अस दॅट, आणि दुसरी कथा, की दंतकथा आपल्याला सांगते की, काय सांगते? इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम बोधिधर्म, की एक बुद्धिस्ट मॉन्क होता, संन्यासी होता, ज्याचं नाव होतं बोधिधर्म. हु वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज ड्रिंक, की ज्याने सगळ्यात पहिले चहाचा काय केला? पेय पदार्थ म्हणून उपयोग केला. अशी सुद्धा एक कथा चालते. कथा असतात अशा खूप साऱ्या. ओके. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट, त्याला एखादं औषधीय गुणधर्म असलेलं प्लांट शोधायचं होतं, किंवा एक वनस्पती शोधायची होती. ते दोन शब्द आहेत, हर्ब आणि मेडिसिनल प्लांट, दोघांचा अर्थ एक असेल औषधी वनस्पती. कशासाठी? विच वुड हेल्प हिम स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाइम इन प्रेयर अँड मेडिटेशन, की जे त्याला खूप टाइम पर्यंत स्टे अवेक म्हणजे जागे ठेवते, अँड अलर्ट आणि काय त्याला सतर्क ठेवते, लॉंग पिरियड्स ऑफ टाइम खूप टाइम पर्यंत. कशासाठी? इन प्रेयर्स अँड मेडिटेशन, की तो जेव्हा प्रार्थना करेल आणि ध्यान धारणा करेल तेव्हा त्याला अलर्ट ठेवण्यासाठी त्या प्रकारची वनस्पती त्याला शोधायची होती. मग काय झालं? आफ्टर कन्सिडरेबल सर्च, खूप उल्लेखनीय किंवा विचारात घेण्यासाठी अशी सर्च केल्यानंतर, शोध घेतल्यानंतर मग काय झालं? पिरियड ऑफ टाइम, प्रेयर, मेडिटेशन, सर्च अँड ट्रायल, आणि त्याने खूप प्रयत्न केले. ही फाउंड दॅट, त्याला लक्षात आले की च्युविंग लीव्स फ्रॉम द टी श्रब, की जर एखाद्या चहाच्या झुडपामधून पानं तोडली आणि चिव केले म्हणजे चघळले, मग ते काय करतात? ऍक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक, की ते स्टिम्युलंट म्हणून म्हणजे उत्तेजना देणाऱ्या पदार्थासारखं काम करतात आणि ते त्याला हेल्प करतात स्टे अवेक राहायला, म्हणजे जागे राहायला. अशी पण एक कथा चालते. इट वॉज ही, हाच तो माणूस होता. कोणता? हु इंट्रोड्यूस टी अमंग द डिसायपल्स इन चायना, की त्याने चीन मधल्या काय म्हणतात त्यांना डिसायपल्स म्हणजे त्याचे जे शिष्य होते त्यांना चहाचा परिचय करून दिलेला होता. इट इज सेड दॅट, असं सुद्धा म्हटलं जातं की जॅपनीज प्रीस्ट स्टडी अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना, की चीनमध्ये आलेले जे जॅपनीज प्रीस्ट होते, प्रीस्ट म्हणजे धर्मगुरू, धर्म देणारे, धर्म उपदेश करणारे असे जे लोक आलेले होते तिथे, किंवा आपण धर्मगुरू म्हणून ते आलेले होते. कशासाठी? शिकण्यासाठी. कोणाच्या अंडरमध्ये? बुद्धिस्ट टीचरच्या अंडरमध्ये. आता हे जपानचे जे धर्मगुरू होते ते चीनमध्ये आलेले होते. ओके. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रीस्ट स्टडी अंडर बुद्धिस्ट टीचर इन चायना कॅरी टी सीड्स अँड लीव्स बॅक होम विथ देम, त्यांनी त्यांच्या घरी म्हणजे जपानमध्ये काय केलं? टी सीड्स अँड लीव्स म्हणजे ते काय म्हणतो आपण त्याला, बिया आणि पानं, त्यांनी जपानला नेलीत. मग काय झालं?
मग तिथे तसा प्रसार प्रचार झाला. टर्किश ट्रेडर्स जे ट्रेडर्स म्हणजे व्यापारी, टर्की या देशातले व्यापारी जे होते ते काय ऑल्सो बिगेन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. मंगोलियाच्या बॉर्डरला म्हणजे सीमेवर ते काय करायचे, चहा संदर्भात काहीतरी देवाणघेवाण करायचे, म्हणजे चहा घ्यायचे आणि त्याच्यावरती दुसरी वस्तू द्यायचे. ते बार्गेनचा अर्थ भाव करणे असा नाही घ्यायचा, ते बार्गेनचा अर्थ घ्यायचा की देवाणघेवाण करणे, असं सुद्धा लक्षात आलेलं आहे. इनफॅक्ट खरे पाहता द स्टोरी गोज दॅट, अशी सुद्धा कथा चालते कोणती, द चायनीज एम्परर ह्युइसुंग, एक चीन मधला बादशाह होता, त्याचं नाव होतं ह्युइसुंग, वॉज सो टेकन अप विथ टी, तो चहाने इतका भारावलेला होता, म्हणजे चहा जो होता त्याला इतका आवडायचा, दॅट ही सेट अप अ रिसर्च इन टू द बेस्ट टी विस्किंग मेथड्स, की त्याने काय केलं, एक रिसर्च जी आहे त्याची अरेंजमेंट केली, सेटअप केलं. रिसर्च म्हणजे काय की त्या संदर्भात काहीतरी परत संशोधन करणे. तो काय म्हणतो, टी विस्किंग मेथड्स. आता टी विस्किंग काय असते, म्हणजे तुम्हाला विस्कर माहिती असेल की अंड जे असतं ना ते फेटतात त्याच्याने, तर काही चहा जो असतो तो फेटून तयार केलेला असतो, मॅच्या प्रकारचा हातात चहा असतो की थोडासा चहा टाकायचा आणि त्याच्यानंतर जर गरम पाणी टाकायचं आणि त्याला फेटायचं. ओके, दॅट इज कॉल्ड विस्किंग. तर त्याने ती जी मेथड असते विस्किंग, टी विस्किंग, त्या संदर्भात रिसर्च होते. अँड ऑल्सो होस्टेड टी मेकिंग अँड टी टेस्टिंग टुर्नामेंट्स इन द कोर्ट. आणि त्याच्या कोर्टमध्ये सुद्धा म्हणजे त्याच्या दरबारात सुद्धा त्याने टुर्नामेंट्स म्हणजे कॉम्पिटिशन्स ठेवल्या. कशाच्या कॉम्पिटिशन्स ठेवल्या, टी मेकिंग, चहा तयार करण्याच्या, आणि टी टेस्टिंग, चहाचा काय चव घ्यायची आणि ओळखायची की चहा कोणती वगैरे वगैरे. सो टी माइंडेड वॉज ही, तो इतका टी माइंडेड होता, म्हणजे त्याच्या डोक्यातच असं म्हणून त्या संदर्भातच विचार चालायचे, ज्याला आपण ऑब्सेसिव्ह म्हणतो ना त्या प्रकारे. दॅट ही फेल टू नोटीस दॅट, की त्याच्या लक्षातच आलं नाही, काय लक्षात आलं नाही की मंगोलिया हॅड ऍक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर, की मंगोलियाने त्याच्या एम्पायरवर, पूर्ण साम्राज्यावर ताबा करून घेतलेला होता. हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं नाही, तो चहामध्ये इतका गुंतलेला होता. मग मित्रांनो, दस म्हणजे अशा प्रकारे द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी, चहा पिण्याची जी सवय आहे, स्प्रेड टू, ती पसरली. कुठे पसरली, जपान, युरोप, इंग्लंड, where it became a fashionable and popular drink among people, की ज्या ठिकाणी हे आधुनिकतेचं प्रदर्शन करणारी आणि लोकांमध्ये लोकप्रिय अशी ड्रिंक म्हणजे पेय पदार्थ बनले. विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा भाग कळलेला असेल आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत